श्री स्वामी समर्थ. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते. बरोबर का नाही? बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला, आज बनवणार आहेत गाजराचा रसरशीत हलवा, एकदम सिंपल पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात. तर 1 किलो गाजरं घेतलेले आहेत. छान स्वच्छ धुवून त्याचे वरचे दोरे काढून छिलणीने छिलून आणि मोठ्या खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही खिसणीने खिसू शकता. चला तर आता सुरुवात करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि छान असं गाजराचा खीस आहे ना परतून घ्यायचा आहे. हे गाजराचा हलवा ना खूप सिंपल पद्धत आहे. आता गाजरं आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं, कारण की परत काही भेटत नाहीत गाजरं, आणि गाजराचं सीजन गेलं की मग आपल्याला गाजराचा हलवा खावा वाटतं. बरोबर का नाही? आणि गाजराचा हलवा सगळ्यांनाच आवडतो. तर यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप अगोदर घाला, नंतर घाला, कधीही घातलं तरी चालतं. एक 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून गाजराचा खीस जे आहे ना छान असा रंग चेंज होतो. यामध्ये कोणताही फूड कलर वगैरे टाकायचा नाही. आता 1 वाटी भरून दुधाची साय घातलेली आहे आणि 1 वाटी दूध घातलेलं आहे. बरेच जण 1 लिटर, अर्धा लिटर दूध घालतात, पण आपल्याला 1 वाटी दुधामध्ये आणि 1 वाटी साईमध्येच हलवा करायचा आहे. ते पण एकदम हॉटेल स्टाईल. खायला खूप टेस्टी लागतो. नक्की करून बघा कमी साहित्यात. यानंतर कलम आहे म्हणजे पेढा आहे. तर पेढा घातलेला आहे थोडासा मी. तुम्ही खवा असेल तर खवा घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरी चालतो. मग छान असं परतून घ्यायचं आहे बघा हे घातल्याच्या नंतर. आणि वेलची पूड घातलेली आहे. आता दूध घातल्याच्या नंतर थोडं 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजू द्यावं लागतं. आणि खूप सारं दूध जरी घातलं तर त्याला पण खूप वेळ लागतो शिजायला. पण हे असं कमी दूध घातलं ना लवकर शिजल्या जातो. तर आता 5 ते 10 मिनटं शिजून झालं ना मग याच्यामध्ये टाकायची आहे साखर. बघा आता चवीपुरती साखर घालत आहे. आणि मला थोडंसं गाजराचा हलवा ना गोड खायला आवडतो, त्यामुळं मी गोड थोडंसं जास्त करीत असते. आणि खरंच गाजराचा हलवा जर थोडासा गोड असेल तर खरं खूप भारी लागतो खायला. आणि जर सपक केला ना भारी लागत नाही बरं का. झाला आता हलवा. 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आणि एकदम हलवा आपला तयार होतो बघा. साखर टाकलं नाही, याला थोडंसं पाणी सुटतं, त्याला 5-10 मिनटं शिजू द्यायचं. आणि मस्त आता रसरशीत गाजराचा हलवा तयार झालेला आहे, पाहू शकता. चला या तुम्ही पण खायला, आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका बरं का. तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करीत नाहीत. आपल्याही चॅनलला सपोर्ट करा, जसं इतर चॅनलला सपोर्ट करता तसं. आणि पाहू शकता किती छान रसरशीत, रसाळ आणि खवेदार दिसत आहे. आहे का नाही? चला भेटू पुन्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक करा.